नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पापरी येथे आलो आहोत। या ठिकाणी शेतकरी अतुल फराटे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शेवंतीच्या फुलशेतीविषयी, जाणून घेणार आहोत शेवंती फुलाचं जे व्यवस्थापन आहे आणि शेती करायची असेल तर कशा पद्धतीने व्यवस्थापन करणं अपेक्षित असतं, यासाठी लागणारे जे बियाणं आहे, पाण्याचे व्यवस्थापन, खतं आणि इतर जी निगा राखणे आवश्यक असतं तर त्याविषयी आज आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा ज्या आहेत त्या आपल्याला पाहता येतात। त्याचबरोबर दुग्ध उत्पादनाच्या दृष्टीने देखील सोलापूर जिल्हा जो आहे तो महत्त्वपूर्ण मानला जातो। परंतु अलीकडच्या काळामध्ये फुलांच्या शेतीमध्ये देखील सोलापूर जिल्हा जो आहे तो अग्रेसर आपल्याला दिसून येतो। आणि आज आपण पापरी येथे आलो आहोत। या ठिकाणी फुलशेतीविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। या ठिकाणी अतुल फराटे जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आज आपण बातचीत करतोय, जाणून घेतोय त्यांच्याकडून या शेवंतीच्या शेतीबद्दल। नमस्कार, मी अतुल फराटे, पापरी। हा शेवंतीचा प्लॉट आहे, पूर्वा व्हाईट। आपण हे जी लागण 2 मार्चला केली होती। आता हे प्लॉट सुरू झाला आहे। सध्या मागच्या आठवड्यात 200 रुपये भाव होता, पण हे पावसामुळे आता सध्या 100-80 रुपये जाते। त्याची लागवड करण्यापूर्वी काय मशागत केली गेली? आपण याला काय नांगरणी, लोटरून वगैरे व्यवस्थित खत वगैरे टाकून आपण शेणखत टाकलं ह्याला, परत वरखत थोडा टाकून मल्चिंग 30 मायक्रॉनचा चांगला वापर करून त्यावर आपण सातारामधून रोपं मागवून 3 रुपयाला एक रोप मिळालं आपल्याला। त्यानुसार ही लागवड 12,000 रोपांचा हा प्लॉट आहे। किती खर्च आला आम्हाला? रोपं, मल्चिंग, मशागत वगैरे 1,00,000-1.25 लाखाच्या आसपास आता सध्या खर्च आला आहे। आता 2.5 महिन्याचा हा प्लॉट आहे। त्याचं पाण्या जाण्याच्या जे रोग येतात त्याचं कसं व्यवस्थापन केलं? पाणी ह्याला जास्त बी चालत नाही आणि कमी पण चालत नाही, असं मीडियम। रोज 1 तासभर या हिशोबानं पाणी सोडलं जातं। आणि पाणी जर आता पावसाळ्यात जर पाणी थांबून राहिलं, समजा एक दिवसभर जर पाणी थांबूनच राहिलं तर रोपं जाण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे पाणी निचरा होणारी जमीन आपल्याला यासाठी वापरावी। त्याचं भाव कसा आहे आणि कुठल्या मार्केटला विकलं जातं? आता आपण सोलापूर आणि मुंबई हे 2 मार्केटला हा माल पाठवतोय। सध्या काल सोलापूरला आम्हाला 100 रुपये 90 रुपये भाव मिळाला, मुंबईलाही तोच रेट चालू आहे। एकदा याचं हार्वेस्टिंग सुरू झालं तर किती दिवस चालतं? हा महिना चांगला सांभाळला आपण तर 4 महिन्यापर्यंत प्लॉट चालू शकतोय। आणि आठवड्यातून म्हणजे 5 दिवसाला एक तोडा केला जातो याचा। किती टनात माल निघत असतो? ह्याचा आता जर चांगला भर सुरू झाला तर एकरी आपल्याला 1 टनाचा एक तोडा होऊ शकतो। तरुणांना काय आव्हान करायचं? नाही, चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली जर आपण शेती केली तरच आपल्याला, आणि मार्केटचा योग्य अंदाज केली तर शेती परवडू शकते।